18 पगड जाती धर्माच्या मनगडाच्या संघर्षात जोरावर जन्माला आलेलं आहे स्वराज्य. राजा शहाजी राजाने शिवराजाला सांगितलं होतं, शिवा प्रतिपश्चंद्र लेखे वर्दी श्रूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. यदा कदाचित राज्याभिषेकाच्या वक्ताला जर छत्रपती शिवाजी राजांचे पिताश्री जर जिवंत असते ना, तर मुलगा म्हणून शिवाजी राजे या तख्तावर बसले नसते, आपल्या बापाला बसवला असतं राजा शहाजी राजा. ही आमची संस्कृती. ही औरंग्यासारखं नाही, बापाच्या डोक्याचा पगडी घालायची आणि आपल्या डोक्यावर घालायची, बापाला कैदेत टाकायचं. कैदेतून सोडणारे आमचे राजे. म्हणून तर राजांच्या वाट्याला हे 32 मनाचं तख्त आलं. मोत्याची झालर लावलेले रत्नझडीत राजछत्र गागा भट्टाने महाराजांच्या मस्तकी धरला. मोरपंतांनी महाराजांचा सुवर्णरत्न घातलेला, अगदी सुवर्ण रत्नाने अंघोळ घातली राजांना. 8000 होण राजांच्या मस्तकावरती ओवळून टाकले गेले. आणि मग प्रधान, सरदार, सुभेदार, अन्याय अधिकारी अशी अनेक पाहुणे मंडळी आणि सुवर्ण अलंकाराने राजांना अंघोळ घातली. राजांना भेटण्यासाठी हेनरी ऑक्झिंग्टन भेटायला आला होता. राजांना बक्षीस म्हणून, गिफ्ट भेट म्हणून राजांना त्यांनी एक खुर्ची आणली होती आणि राजांना दिली होती. सुवर्ण रत्न जडित घोड्यावर राजांची मिरवणूक काढली गेली होती. पण तख्तावर बसायचं होतं ना. राजा तख्तावर बसले, पण बसायच्या अगोदर राजांनी शपथविधी घेतला, प्रतिज्ञा केली, राजदंड हातात घेतला होता आणि राजे म्हणाले होते, मी भूपती या पृथ्वीचा मी प्रती. ही रयत म्हणजे माझे लेकरे. मायेच्या प्रतिपाळपणाने मी माझ्या या रयतेचा प्रतिपाळ करेन. या वतनासी, या गादीसी, या मायभूमीशी मी एकनिष्ठ असेल. मी वचन घेतो माझ्या या लेकराप्रमाणे या रयतेला मी जपेल. पण तख्ताकडे जात असताना माझ्या राजांना दिसत नव्हती जीवाभावाची माणसं जी राजांना सोडून गेली होती. त्यामध्ये पहिल्या पायरीवर पाऊल टाकल्याबरोबर राजांना पहिल्या पायरीवर स्वागतासाठी जणू दिसत होता तानाजी मालुसरे. दुसऱ्या पायरीवर दिसत होता राजांना सूर्याजी काकडे. तिसऱ्या पायरीवर राजांना दिसत होता मुरारबाजी देशपांडे. चौथ्या पायरीवर दिसत होता राजांना बाजी पासलकर. 6व्या पायरीवर दिसत होता राजांना प्रतापराव गुजार. प्रत्येक कामगिरीमध्ये प्रताप गाजवणारा प्रतापराव गुजार. पुढच्या पायरीवर दिसत होते बाजी प्रबोध देशपांडे. एका पायरीवर राजांना, अरे राजे ज्या पायरीवर पाय टाकत होते ती एक पायरी म्हणजे एक मावळ्याचा संग्राम होता, संघर्ष होता. राजांचे कंठ दाटून आले. राजांच्या डोळ्यामध्ये 2 टिपं आली. राजे म्हणत होते गेलेल्या माणसांना, अरे ताना बाजे, अरे कुठे गेलात रे? अरे कुठे गेलात मला सोडून? अरे कधीतरी तुम्ही यायला हवं होतं. तुमच्याच संघर्षाच्या जोरावर आज मी या तख्तावर विराजमान होतोय रे. राजांनी सगळ्यांची आठवण काढली. हेच पुरे. जो गेला तो परत माघारी आलाच नाही. मग भला देव अवतार जरी असला तरीही राजांनी प्रत्येकाला 5,000 होन बक्षीस म्हणून दिलं गेलं. गागा भट्टांना किती दक्षिणा द्यावी?
1,00,000 रुपये दक्षिणा गागा भट्टानं दिले, अनेक वस्त्रे दिले, भूषण दिले, प्रत्येकाला ऋषीमुनीला आलेला दान धर्मराजाने केला. राजांना आज महाराजांना 16 सुहासिनीने ओवाळलं होतं आणि 16 कुमारिकांनी ओवाळलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर राजाने मोरोमंत पिंगळे यांना पेशवा पंतप्रधान केला, मुख्यमंत्री केला. नारो निळकंठ मुजुमदार पंत अमात्य केलं. अनाजी पंत दत्तो यांना सुरनीस केला, पंत चिटणीस केला. दत्ताचे पंत यांना वाकणीस मंत्री केला. मोरेश्वर रघुनाथ यांना पंडितराव केलं. रामचंद्र निळकंठ डबीर यांना डबीर केलं, सुमंत केलं. निराजी रावजी यांना न्यायाधीश मुख्य न्यायमूर्ती केलं. अंबीरराव मोहिते या मामांना सरनौवत केलं, सेनापती केलं, सेनापती केलं. आणि राजाने राज्याभिषेक शक सुरू केला. नेमकं याच दिवसापासून राज्याभिषेकाच्या नेमक्या दिवशी मदारी मेहतर राजांच्या मोहरा आला आणि आग्र्यामध्ये औरंगजेबाने ज्यावेळेस राजांना कैद केलं होतं त्या ठिकाणी राजे आपल्या पूजेची महादेवाची पिंड छोटंसं लिंग त्या ठिकाणी चुकून विसरून आले होते. राज्याभिषेकाच्या दिवशी नेमकं मदारी मेहतरनं राजांच्या हातामध्ये सुपूर्द केलं. राजाने मदारी मेहतरच्या पाठीवर थाप टाकली आणि मदारी मेहतरला म्हणतात, मदारी तुला काय देऊ मदारी, तुला देण्यासारखं माझ्याकडे खरंच काही नाही रे, कारण तुला मीच देऊन टाकलंय मला. अरे मीच तुला देऊन टाकलंय. मदारी काय देऊ तुला? मदारी म्हणतो, राजाजी मुझे कुछ नहीं चाहिए, मगर हाँ आप अगर देना ही चाहते हैं तो सिर्फ एक दीजिए. राजाजी आपका ये 32 मन का सिंहासन है. इस सिंहासन की जो चादर है हर रोज बदली दी जाती है. बस वो चादर बदलने की अनुमति मुझे दीजिए. आपके सिंहासन की सेवा करने की मुझे ये मौका दीजिए. और मेरे आगे आने वाले पीढ़ी को भी बस सिर्फ यही सेवा राजा जी चाहिए. अखंड सेवा हमारे परिवार को आगे जाकर भी ये मिले. राजा जी बस इसके अलावा हमें कुछ नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए. अरे मदारी मेहतरने या वक्ताला काही मागितलं असतं, जमीन जुमाला मागितलं असता, पाहिजे तेवढी राजाने सांगितलं असते. हे मदारी या टोकडापासून तिथपर्यंत कुठपर्यंत तुझी नजर पुरते ना तेवढी जमीन तुलाच. पण मदारी मेहतरने हे मागणं मागितलं नाही. कुणाला काय हवं होतं? अरे ज्यांना जे हवं होतं त्यांना ते मिळालं होतं. बाळाजी औजींना अष्टप्रधानांनी राजेंनी अष्टप्रधानकी दिली, पण बाळाजीने मात्र चिटणीस राहू द्या म्हणून सांगितलं. श्यामजी नाईक कुंडे यांना पोतदारी खजिनदारी दिली. कोणाला काय मिळालं नाही. अरे माझ्या राजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्याला जे हवं त्याला ते मिळालं. सुजलाम सुफलाम, अगदी जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात माझ्या राजांसारखा राजा पुन्हा होणे नाही. अकोट गावकरी मंडळी, गेले 3 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपण सकाळ संध्याकाळ 3 तास छत्रपती शिवाजी महाराजांची 2 सत्रामध्ये कथा ऐकतो आहोत. ये तो झांकी है, बहुत कुछ बाकी है. पण आपल्या कथेची वेळही संपली आणि आपल्या कथेचे दिवसही संपले. राजांबद्दल बोलण्यासारखं भरपूर अजून आहे.